सावरकरांना अनुयायी कमी नि राजकीय विरोधकच अधिक। तो राजकीय विरोधही इतका टोकाचा की स्वातंत्र्यवीर प्रखर राष्ट्रभक्त ही त्यांची जनमानसातील रूढ व उज्ज्वल प्रतिमाही कलंकित करण्याचा ते प्रयत्न करीत असतात। यासाठी सावरकरांची गांधी हत्येच्या आरोपातून विशेष न्यायालयाने वर्ष 1949 मध्ये निर्दोष मुक्तता केली असतानाही तेच यातील मुख्य आरोपी होते असे खोटे म्हणणे हे सावरकरांचे विरोधक गोबेल्स पद्धतीने सतत घोळून मांडत असतात। सावरकरांच्या मृत्यूनंतर वर्ष 2000 पर्यंत सावरकर व गांधी हत्या हा विषय इतिहास जमा झाला होता, परंतु 1998ला राष्ट्रीय आघाडी सरकार दिल्लीवर आलं अटल बिहारी वाजपेयींचं। त्यानंतर 2000 साली अंदमानच्या विमानतळाला सावरकरांचं नाव देण्यात आलं आणि त्या पुढच्या वर्षी संसदेच्या दालनामध्ये सावरकरांची प्रतिमा उभा करण्यात आली। त्यानंतर हे सगळे विरोधक सावरकरांच्या बदनामीच्या मागे लागले। त्याचा हेतू असा आहे की भाजप सरकार जे आहे ते सावरकरांच्या हिंदुत्वाच्या विचारावर चालत आहे। सावरकरांच्या हिंदुत्वाच्या विचाराचा पाया भाजप सरकारला आहे। किंवा भाजप सरकारला जर आपला टीका करायची असेल तर सावरकरला बदनाम केलं पाहिजे। 1998 मध्ये भाजप प्रणीत आघाडीचे शासन केंद्रात स्थापन झाल्यापासून भाजपाच्या हिंदुत्ववादी विचाराचे प्रामुख्याने सावरकरच प्रेरणास्थान आहेत हे निश्चित करून सावरकर विरोधकांनी आणि तथाकथित पुरोगामी व डाव्या विचारवंतांनी सावरकरांना अपकीर्त करण्यासाठी त्यांच्यावर मुख्यतः त्यांच्या मृत्यूनंतर वैयक्तिक आरोप करणे सुरू केले। ज्या प्रमाणात भाजपचे राजकीय सामर्थ्य वाढत आहे त्या प्रमाणात सावरकरांना अपकीर्त करण्याची मोहीमही वाढतच चालली आहे। अशा प्रकारे गांधी हत्येचे दायित्व सावरकरांवर टाकून सावरकरांना दोषी ठरवण्याचा सावरकर विरोधकांकडून जो प्रयत्न सातत्याने केला जात आहे त्याची चिकित्सा करून शेषरावांनी या हीन प्रयत्नांना आपल्या गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी या ग्रंथाद्वारे चपखल प्रत्युत्तर दिलेले आहे। या प्रत्युत्तराच्या रूपाने एका राष्ट्रीय कर्तव्यातून मुक्त झाल्याचे समाधान मला लाभत आहे असे शेषराव म्हणतात। सावरकरांना निर्दोष मुक्त करण्यात आलं, ज्याला कायदा घटना न्यायालय याची प्रतिष्ठा आहे। जी घटना कायदा मानतात त्यांना हे मानावंच लागेल की सावरकर निर्दोष सुटले, परंतु या विरोधकांना घटना कायदा न्यायालयाचे निर्णय मान्य नाही। सावरकरांचा गांधी हत्येमध्ये हात होता हा आरोप सावरकरांची कीर्ती व चारित्र्य उद्ध्वस्त करणारा आहे। या खटल्यात त्यांना राजकीय सूडबुद्धीने आरोपी करण्यात आले, पण ते त्यातून निर्दोष सुटले। त्यावर शासनाने उच्च न्यायालयात अपीलही केलेले नसल्यामुळे न्यायालयाचा तो निकाल अचूक होता यावर शासनाचे ते शिक्कामोर्तब होते। साक्ष कोणती आली होती सावरकरांच्या विरोधामध्ये त्या संबंधात न्यायालयातलं असं उतार आहे सांगतो। विनायक दामोदर सावरकर यांच्या विरुद्ध सरकार पक्षाचा पुरावा केवळ माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवर व केवळ त्याच्याच साक्षीवर आधारलेला आहे। माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवर आधारून सावरकराविरुद्ध कोणता निष्कर्ष काढणे धोकादायक ठरेल अनसेफर काय। तेव्हा दिनांक 20 व 30 जानेवारी 1948 रोजी दिल्ली येथे ज्या 2 घटना घडल्या त्यात सावरकरांचा कोणत्या प्रकारचा हात होता असे गृहीत धरण्यास कोणतेच कारण नाही। न्यायालयाच्या निकालामध्ये काय म्हटलं आहे? निकाल असा आहे, विशेष न्यायालयाचा त्यांच्यावर म्हणजे सावरकरांवर नावावर जो आरोप ठेवण्यात आला आहे त्यात ते दोषी आढळले नाहीत, त्यांना निर्दोष ठरण्यात येत आहे असा निकाल आहे। इंग्रजीत आहे ही इज नॉट
he is found not guilty of the offenses as specified in the charge is acquitted. याच्यापेक्षा दुसरा कोणताच निकाल जगामध्ये निर्दोष सोडण्याचा कोर्ट देत नाही. अगदी क्लिअर निकाल आहे. खरे म्हणजे या निकालानंतर त्यांच्यावर आरोप करणे बंद व्हायला हवे होते, पण काही जणात सावरकर द्वेष एवढा ठासून भरला आहे की हे काही बंद होत नाही. शेषराव लिहितात, कायद्याने स्थापन झालेल्या सक्षम न्यायालयाने गांधी हत्येसंदर्भात सावरकरांना निष्कलंक आणि निर्दोष ठरवल्यानंतरही त्यांच्यावर खुनी असल्याचा आरोप करीत राहणे हा भारतीय दंडविधानानुसार बदनामीचा आणि चारित्र्य हननाचा शिक्षापात्र गुन्हा ठरतो आणि सावरकरांच्या बदनामीची मोहीम चालू ठेवणारे सर्व तथाकथित विद्वान हा दंडनीय गुन्हा करीत असतात. आता खरं म्हणजे सावरकराचा हात होता म्हणणाऱ्यावर फौजदारी खटले भरले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे गांधी हत्या ही निंद्य व निषेधार्ह घटना आहे असे सावरकरांच्या अनुयायांना मनातून वाटतच नाही. सावरकरांचे बहुतांशी अनुयायी गांधी हत्येला एक सत्कृत्य व राष्ट्रकृत्यच मानत असतात. या कार्यासाठी ते नथुराम गोडसेचा राष्ट्रभक्त व हुतात्मा म्हणून गौरव करतात. त्याचा दिनांक 15 नोव्हेंबर हा फाशी दिन जाहीरपणे हुतात्मा दिनासारखा साजरा केला जातो. ते गांधी हत्येला खून न म्हणता जाणीवपूर्वक वध म्हणतात. गांधी हत्या का केली याचे समर्थन करणारी पुस्तके, नाटके लिहिली जातात. गांधी हत्येत सावरकरांचा सहभाग असणे हा त्यांच्यावरील कलंक ठरतो असे सावरकरांच्या अनुयायांना वाटतच नाही. गांधी हत्येचे समर्थन व गोडसेचा गौरव करण्याच्या नादात वा उत्साहात सावरकरांविषयी लोकांच्या मनात शंका निर्माण करण्याचे काम हे स्वतःला सावरकरांचे अनुयायी म्हणवणारे करीत असतात. अशा आरोपामुळे जनतेच्या दृष्टिकोनातून सावरकरांच्या साऱ्या राष्ट्रीय जीवनावर व कार्यावर पाणी फिरते. देशहितासाठी त्यांनी मांडलेले सारे विचार शून्यवत बनतात. ते एका राष्ट्रपुरुषाचे विचार ठरत नाहीत, तर एका राजकीय खुनी माणसाचे विचार ठरतात. म्हणूनच शेषराव म्हणतात की सावरकरांच्या विरोधकांनी विपर्यास करून गांधी हत्येप्रकरणी त्यांची बदनामी करण्याची जी मोहीम चालवलेली आहे तिच्यातील खोटेनाटेपणा उघड करून दाखवण्याचे काम सावरकर अनुयायांकडून केले जाईल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. दुर्दैवाची गोष्ट ही की असा आरोप करणाऱ्यांवर बदनामीचा खटला भरण्यासाठी एक अडथळा निर्माण झाला आहे. हा अडथळा म्हणजे गांधी हत्येच्या संबंधात काही मुद्द्यांची चौकशी करण्यासाठी वर्ष 1966 मध्ये नेमलेल्या कपूर आयोगाच्या अहवालातील काही निष्कर्षात्मक विधाने होत. गांधी हत्येचे कारस्थान हे सावरकरांचे होते असा कपूर आयोगाचा एक निष्कर्ष आहे. कमिशनची जीवला कपूर आले, त्या आयोगाचे 2 भागात आहे, 6 जे व्हॉल्यूम आहेत. त्यात त्यांनी असं लिहिलेलं आहे, एका आतमधल्या पॅरामध्ये ज्याचा वापर केला जातो हे फार गंभीर गोष्ट आहे. या सर्व गोष्टीचा वड्याच गोष्टी त्याला काय अर्थ नाही. एकत्रितपणे विचार केल्यावर याशिवाय अन्य कोणताच निष्कर्ष निघत नाही की गांधी हत्येचे कारस्थान सावरकर व त्यांच्या गटाने केलेले होते. डायरेक्ट आरोप आहे. सावरकरांवर गांधी हत्येचा आरोप करणाऱ्यावर चारित्र्य हननाचा खटला भरल्यास बचावासाठी कपूर आयोगाच्या निष्कर्षाचा आधार घेतला जाऊ शकतो. कपूर आयोगाच्या या अधिकारबाह्य आणि निराधार अशा मतप्रदर्शनाची चिरफाड ग्रंथातील 4थ्या प्रकरणात शेषरावांनी केलेली आहे. सुप्रस्थापित झालेला कायद्याचा एक सिद्धांत असा आहे
की सक्षम न्यायालयाने एखाद्या वादमुद्द्यावर आपला निष्कर्ष नोंदविला असेल तर तो अंतिम व पुनर्विचारातीत अर्थात रेस ज्युडिकेटा बनतो आणि त्या संबंधात वेगळा निष्कर्ष काढण्याचा अपील न्यायालय सोडून अन्य कोणत्याच न्यायालयाला वा आयोगाला अधिकार नसतो. तत्व एक न्यायालयाचं, एकदा न्यायालयाने निकाल दिला की अपील कोर्ट ते दुरुस्त करू शकतं. अपिलाचा पिरियड संपला, अपील झालं नाही, कोणत्याही न्यायालयाचा निकाल हा पुन्हा कधीही बदलता येत नाही. त्याला म्हणतात रेस ज्युडिकेटा. पुन्हा चर्चा नाही, पुन्हा नाही आहे. एकदा निर्दोष सोडलं कोणताही तर हा रेस ज्युडिकेटा आहे. म्हणजे कोर्टानं दिलेला सावरकरांचा निकाल निर्दोष हा रेस ज्युडिकेटा आहे. तो बदलता येतो फक्त अपिलेट कोर्टाला. सरकारने सावरकराच्या निर्णयाविरुद्ध अपीलच केलं नाही. इतका निर्णय निस्पष्ट निर्दोष होता, सरकारलाही माहिती आहे, अपीलसुद्धा केले आहे कोर्टामध्ये. त्यामुळं खाल्या कोर्टाचा विशेष न्यायालयाचा निकाल जो आहे सावरकरचा तो अंतिम होता, रेस ज्युडिकेटा होता. त्यात बदल करण्याचा अधिकार कुणालाही नाही. हे एवढंच नाही तर जर निकाल अंतिम देताना काही पुरावे, काही मुद्दे, काही कारणे कोर्ट देतं. एखादा निकाल अंतिम देताना त्यासाठी दिलेले पुरावे, कारणं, मुद्दे, त्या मुद्द्यावरील निकालसुद्धा होतो रेस ज्युडिकेटा. म्हणूनच ज्या कपूर आयोगाच्या निष्कर्षांच्या आधारे सावरकर विरोधक सावरकरांना दोषी ठरवत असतात त्या आयोगाला सावरकरांचा गांधी हत्या कटाशी संबंध होता काय याची चौकशी करण्याचाच अधिकार नव्हता. सावरकर हे विशेष न्यायालयासमोर 7व्या क्रमांकाचे आरोपी होते. ते दोषी आहेत का निर्दोष हा न्यायालयासमोरचा महत्त्वाचा व विचाराधीन मुद्दा होता आणि त्याचा निकाल ते निर्दोष आहेत असा लागला होता. तेव्हा स्पष्टपणेच या मुद्द्यावरील न्यायालयाचा निकाल पुनर्विचारातीत व अंतिम ठरतो. त्यासंबंधी वेगळा निष्कर्ष काढण्याचा अधिकार कोणत्या आयोगालाच काय, पण अपील न्यायालय वगळता अन्य कोणत्याही न्यायालयाला सुद्धा नाही हे शेषराव दाखवून देतात. सावरकरांची महात्मा गांधींविषयी भावना किती आदराची व राष्ट्रीय स्वरूपाची होती हे आपल्याला या ग्रंथाच्या 6व्या प्रकरणात वाचावयास मिळते. गांधी हत्येच्या सुनावणीच्या वेळी वरिष्ठ न्यायालयासमोर सावरकरांनी जे कथन केले आहे त्यातही ते स्पष्ट झालेले आहे. हे शेषराव याच प्रकरणात विशद करतात. येथे एक लक्षात घेणे आवश्यक आहे की गांधीवादावरील सावरकरांची टीका बौद्धिक व वैचारिक स्वरूपाची आहे. शेषरावांनी गांधीजींचे कोणते वर्तन सावरकरांना आवडत नव्हते याची काही उदाहरणे देऊन म्हटले आहे की इतकी वर्षे उघडपणे बौद्धिक व वैचारिक लढाई करणारा नेता राजकीय विरोधासाठी गांधीजींची हत्या करण्याच्या मार्गाचा विचार तरी करील काय याचा पूर्वग्रह सोडून आपण शांतपणे विचार केला पाहिजे. गांधी संबंध कसे होते सावरकरांचे? गांधीजीवर टीका सावरकर केव्हा करत असत? केव्हापासून? 1924 पासून टीका करतायत. त्यांचं गांधी गोविंद पुस्तक केव्हाचं आहे? 24 ते 27 काळातलं पुस्तक आहे. अतिशय टोकाची टीका केलेली आहे. या माणसाने उघडपणानं गांधीवादावर कठोर टीका केली की आता वाचताना वाटतं की उघड टीका करा नको होती एवढी. जे सत्य आहे ते मांडायचं काम एवढं टोकाचं केलेलं आहे. 24 पासून 24 वर्षी टीका करतात. हिंदू महासभा अध्यक्ष झाले, टीका करत आहेत. तर अशा प्रकारे गांधीजी यांचे संबंध वैयक्तिक कसे होते? त्यांना खून करण्यासारखे होते का? त्यांची भावना काय होती? एका पक्षाचा मोठा नेता, 2 पक्षाचा हिंदू महासभा आणि काँग्रेस यांच्या नेते कसे वागले पाहिजेत उदात्त दृष्टिकोनातून असे होते का रे? हा का दाऊद इब्राहिम आहे का खून फिरायला? गांधीजींनी येरवडा कारागृहात 10 फेब्रुवारी 1943 पासून
उपोषण सुरू केले होते, त्यावेळी सावरकरांनी एक पत्रक काढून म्हटले होते की या राष्ट्राच्या सेवेसाठी गांधीजींनी हे प्राण धोक्यात आणणारे उपोषण आरंभिले आहे. ते राष्ट्राचं त्यांना सांगत आहे की यावेळी त्यांचे प्राण जाण्यापेक्षा ते राहणेच या राष्ट्रासाठी अगणित मौल्यवान ठरणार आहे. स्वतः गांधीजींनीही अशा राष्ट्रीय आव्हानातून हे ओळखले पाहिजे की त्यांचे जीवन हे केवळ स्वतःचे नसून तो एक राष्ट्रीय ठेवा आहे, राष्ट्राची ती मालमत्ता आहे. हिज लाईफ इज नॉट सो मच ऑफ हिज ओन ॲज इट इज ए नॅशनल असेट, ए नॅशनल प्रॉपर्टी. पुराव्यांच्या पलीकडे जाऊन तर्क करायचाच तर या 7व्या प्रकरणात सावरकरांना कसे विनाकारण गांधी हत्येतील आरोपी ठरवले जात आहे याची विवेक, तारतम्य नि तर्काच्या आधारे विचार प्रवर्तक मांडणी शेषरावांनी केलेली आहे. या प्रकरणात ते म्हणतात, आता विचार करावयाचा प्रश्न असा आहे की असा आरोप होण्याची सावरकरांची इच्छा वा अपेक्षा होती काय? अशी अपेक्षा करणे म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या कार्यावर, अंदमानात भोगलेल्या यातनांवर, हिंदूंच्या हितासाठी मांडलेल्या विचारांवर व एकूण सर्वच सार्वजनिक जीवन कार्यावर स्वतःच पाणी फिरवून आपले जीवन कलंकित करून घेण्याची अपेक्षा धरणे होय. गांधी हत्येला संमती देणे म्हणजे स्वतःच्या राष्ट्रीय व वैयक्तिक चारित्र्यावर स्वतःच कलंक लावून घेणे होते. असे सावरकरांना अपेक्षित होते काय? ऐतिहासिक व राष्ट्रीय पुरुष म्हणून कीर्ती मिळवलेला व स्वतःची प्रतिष्ठा कायम जपणारा सावरकरांसारखा विवेकी पुरुष गांधी हत्या व्हावी अशी इच्छा वा अपेक्षा धरणेच शक्य नव्हते. स्वतः सावरकराला आरोपी व्हायचं होतं का? म्हणजे सावरकरला पकडलं, पोलीस स्टेशनला नेलं, 13 महिने लवकर निकाल लागला, बरं झालं. हे कलंक लागलं की नाही? हा मुद्दा आहे. ह्या गांधी हत्येच्या परिणामाचा विचार सावरकरांनी केला होता की नाही? हे विचारी होते, दूरचा विचार करणारे होते, दूरदृष्टी होते, असं समजून चालवले. भावनेच्या भरात वाटलं ते करतील तर मग काही करतील, ते दुसरा गोष्ट केलं. मग भावनाच्या अतिरेक झाला, भावनेचा, राष्ट्रीय भावनेचा केला त्याने. सावरकर असे कल्याण होते का? परिणाम काय झालं सावरकर हत्येच्या, गांधी हत्येमुळं? एक, पहिली गोष्ट, हिंदू महासभेला खीळ बसली की नाही? हिंदू महासभा संपली की नाही? अगदी त्याला सगळं संपले, त्यातून जनसंघ निघाला, सगळं बाहेर निघालं. का बरं निघाला? कशासाठी निघाला? ते गांधी हत्येमुळे निघालं आहे. हिंदू नाव ठेवायचं नाही. ठराव आणला होता त्या पहिल्या सभेत जनसंघाच्या, हिंद महासभा, हिंदू शब्द काढून टाका. शेषराव जळजळीत सत्ये स्पष्टपणे मांडताना लिहितात की नथुराम गोडसे या भडक माथ्याच्या हत्याऱ्याला हे कळाले नाही की एखाद्या लोकप्रिय नेत्याला ठार मारून त्याचे विचार नष्ट करता येत नसतात. उलट ते अधिक पक्के व लोकप्रिय होतात. त्या अविचारी माणसाला हे समजले नाही की त्याला जे अपेक्षित होते त्याच्या नेमके उलटे घडणार आहे. त्याच्या दृष्टिकोनातून विचार करायचा तर त्याच्या कृतीने त्याला द्वेष्य असणाऱ्या गांधीवादाला लाभ करून दिला व त्याला प्रिय असणाऱ्या हिंदुत्ववादाचे नुकसान केले. तो गांधीजींच्या देहावरील निंद्य हल्ला होता, पण सावरकरवादावरील खरा आघात होता. आमचे म्हणणे एवढेच आहे की गांधी हत्येचे हे स्वाभाविक परिणाम गोडसे आपटे यांना भावनातिरेकामुळे कळाले नसले तरी सावरकरांना तर कळाले असणारच ना. आपल्या हिंदुत्ववादी अनुयायांनी, त्यातही नथुराम गोडसे याने उघडपणे गांधीजींची हत्या करणे म्हणजे स्वतःला आरोपी म्हणून प्रतिमा कलंकित करून घेणे, आपणच वाढवलेली हिंदू महासभा संपवून टाकणे, हिंदुत्ववाद व हिंदुत्ववादी चळवळ बदनाम करून घेणे,
गांधीवादाची चिकित्सा संपवून टाकणे, मुस्लिम जातीयवादाविषयी बोलणे प्रतिगामी व जातीय ठरणे व आपण जीवनभर जे देशकार्य आणि समाजकार्य केले ते एका कृतीने मातीमोल करून घेणे होते हे सावरकरांना कळत नव्हते काय? हिंदू शब्द नको, म्हणजे हिंदू महासभा जी सावरकरांनी वाढवली, रक्ताचं पाणी केलं. अहो, हे इतके बुद्धिवादी, इतके समाजक्रांतिकारक गेले हिंदू महासभेत कशासाठी? हे हिंदूचं काय कल्याण व्हावं, हिंदूला कोणीच नाही, ह्या हिंदूच्या बाजूला उभा टाकणे माझं कर्तव्य आहे म्हणून अत्यंत बुद्धिवादी समाजक्रांतिकारक माणूस, जाती म्हणलं तर हरकत नाही, मला हिंदूच्या बाजूने उभा टाकला, हिंदू महासभा वाढवली, मोठी केली, हिंदूची अस्मिता निर्माण केली. हे हिंदू महासभा संपून टाकण्याचं काम झालं की नाही? त्याचबरोबर त्यांनी मांडलेला प्रखर बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठा, समाजक्रांतीचे विचार, बेटीबंदी तोडण्याचे विचार दुर्लक्षित केले गेले, बाजूला पडले. त्या साऱ्या विचारांवर गांधी हत्येची गडद छाया पसरली. हिंदुत्ववादी बनणे म्हणजे गांधी विरोधी व गोडसेवादी बनणे असे समीकरण तयार झाले होते. सावरकरांचे बुद्धिवादी व राष्ट्रवादी विचार समाजाला समजावून सांगणारा कोणी अनुयायी त्यांच्याकडे राहिला नाही, किंवा ते विचार समजून घेण्याची मानसिकताच समाजाकडे राहिली नाही. हे सारे सावरकरांना अभिप्रेत होते काय? पुढची गोष्ट आहे, गोडसेंनी हे का केलं? गांधीवादाची चिकित्सा करण्यासाठी म्हणून केलं. परिणाम काय झाला? गांधींची हत्या झाली, गांधीवाद चिकित्सा बंद झाली. त्यासाठी चिकित्सा राहून गेली फक्त 55 कोटीचे बळी पुस्तकातच, न्यायाच्या निवेदनात. प्रत्यक्षात काय झालं? चिकित्सा बंद झाली. हे सावरकरला अभ्यास होतं काय? आणि सर्वात शेवटचा परिणाम, गोडसेच्या निवेदनामध्ये टीका करताना मुस्लिम पटल चिकित्सा आहे, मुस्लिम दार्जिनीपणा, इस्लाम कसं आहे, हे कसं आहे, ते कसं आलं. गांधींची हत्या झाल्यानंतर इस्लामच्या मुस्लिम पटल चिकित्सेचं काय झालं? सारे बंद झाले. चिकित्सा होत होती, चिकित्सा त्यांनी फक्त त्या निवेदनात केली. व्यवहारात मुस्लिम प्रश्नाबद्दल बोलणं हा हिंदुत्ववाद झाला, गोडसेवाद झाला. आणि यात हिंदूच्या विरोधी सगळं झालं वातावरण. ते वातावरण सगळं मुस्लिमाच्या बाजूनं झालं. गोडसेने गांधीजींवर 3 गोळ्या झाडल्या होत्या. या संबंधात कोणीतरी मर्मभेदकपणे लिहिल्याचे वाचले होते की यातील पहिली गोळी गांधीजींसाठी होती, दुसरी गोळी सावरकरांसाठी होती व तिसरी गोळी हिंदूंच्या बाजूने बोलणाऱ्यांसाठी होती. शेषराव पुढे म्हणतात की सावरकरांविरुद्ध असाच प्रचार चालू द्यायचा काय? विरोधकांच्या तथाकथित पुराव्यातील, प्रतिपादनातील व प्रचारातील खोटेपणा, खोडसाळपणा, विपर्यास, अप्रामाणिकपणा कुणीतरी दाखवून द्यायला नको काय? यासाठीच हे पुस्तक आम्हाला लिहावे लागले. हे काम आम्ही आनंदाने व उत्साहाने नव्हे तर दुःखाने, कष्टाने व एक कर्तव्य म्हणून हाती घेतले. पुढील काळात असे म्हटले जाऊ नये की सावरकरांना न्यायालयाने पूर्णतः निर्दोष सोडले असतानाही त्यांच्या विरुद्ध ही जी उघडपणे बदनामीची मोहीम चालू होती, त्यातील खोटेपणा दाखवून देणारे एखादे पुस्तक कोणी का लिहिले नाही? त्यामुळं मी असं ठरवलं, आपण बाकी काम बाजूला ठेवू आणि एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून 83 वर्षे माणूस जगले सावरकर, 13 वर्ष सोडून द्या, 70 वर्ष देशासाठी आपलं जीवन वाहणारे माणसाला त्या न्यायालयाने सोडलेलं आहे. त्याला कुठले तरी खोटे डाटे आरोप करून गांधी हत्येत बदनाम करण्याचा प्रकार होत असेल तर आपण त्याच्यावरती पुस्तक लिहिण्याची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून मी हे ते पुस्तक लिहिलं. ज्यांनी वयाच्या 13व्या वर्षापासून मृत्यूपर्यंतची 70 वर्षे आपले सारे आयुष्य सतीचे वाण घेतल्याप्रमाणे राष्ट्रासाठी व्यतीत केले, त्या स्वातंत्र्यवीरांची कायदा, न्याय, विवेक, कृतज्ञता, सहानुभूती, माणुसकी या साऱ्याला मूठ माती देऊन
गांधीजींचे खुनी म्हणून बदनामी केली जात असता मूग गिळून गप्प बसणे आम्हाला सहन झाले नाही. याबद्दल सावरकरांचे विरोधक व अनुयायी काय म्हणतील याचा विचार आम्ही केला नाही. जनतेसमोर सत्य सांगण्याचे मिळणारे समाधान ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आम्हाला खात्री आहे की या संबंधातील सत्य काय आहे हे तरुण पिढीला समजून घ्यायचे आहे व या पुस्तकाची पाने त्यांना उपयोगी पडल्याशिवाय राहणार नाहीत. आणि फक्त एकच वाक्य लक्षात ठेवा आपल्या विचारामध्ये. कुरूंदकरांनी प्रश्न विचारलेला आहे. ते प्रश्न आपल्या मनातून जाऊ देऊ नका. त्यांचा प्रश्न आहे, स्वातंत्र्यवीराची मृत्यूनंतरही विटंबना केलीच पाहिजे काय? मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आणि हो, व्हिडिओ खालील कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय लिहिण्यास विसरू नका.